तर गुड इव्हनिंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आपण आलो आहोत हिरानंदानी पवई गार्डनच्या इथे. तिथे एक देवी बसली आणि त्यांनी देखावा छान केला आहे. तर तुम्हाला त्या माहिती आहे, आम्ही रोजच्याप्रमाणे दोघंच नाही आलो आहे, यावेळेला आम्ही सगळेच आलो आहे. गट्टू बिट्टू सगळे आलो आहे. तर चला मंडळी, देखावा बघायला जाऊ, पण दर्शन घ्यायला जाऊ देवीचं पण आणि देखावा पण बघू. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात बसले देवी. हे बघा, केदारनाथ मंदिर बनवलंय बाहेरनं, असं दर्शन देखा. केदारनाथ मंदिराची प्रतिकृती बनवली आहे. हे बघा, आपण केदारनाथला जो कोणी गेलं नसेल ना, त्याने इथे येऊन दर्शन घ्या. हे बघा, दरवाजात बघा नंदी, भगवान महादेवांचं वाहन आणि मस्त. किती छान आतमध्ये दृश्य होतं. हे श्यामाप्रसाद मुखर्जी मैदान आणि इथे रात्रीचा गरबा असेल. मस्त छान डेकोरेशन केलं. मोठं गार्डन आहे. बसायला स्टेज एकदम भारी असेल ना रात्री ग. मोठ्या प्रमाणात केवढं मोठं. देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इकडे बघा, गट्टू गार्डनमध्ये खेळत आहेत. खूप दिवसांनी आम्ही त्यांच्यासोबत आलोय.
बरं वाटलं. हाच आनंद हा रोज रोज आता यायला शक्य नाही वाटत मुंबई सारख्या ठिकाणी. लवकर काढा. अरे निघतच नाही हा. आता अडकला लक्षात तू तुझं येईल बाबा. आम्ही आमचं जातो जाऊया आपण लांब न काढ ना. काढायची गरज नाही. तू एका पायावर उभा राहा. एक पाय काढते. एकच पाय काढतात. एक पाय काढ सांगते तर तू आणि काढतो एक पाय. अरे तू एक पाय काढ ना तर. तू एक पाय काढ. एक पाय काढतो. आपण कसं करतो? एक पाय काढ. आता दमचा आडवा पकडून काढ दे. चल काढ. हा झोप झोप. नाही निघणार ती. समीक्षा देखील लहान झाली आहे यांच्यावर. सिसॉ खेळते. त्यांची काय मजा झाली इकडे बघा. आपण याच्यावर बसलो. बघा लहान झाली एकदम. हा हे बघा मंडळीवरती लाइटिंग बघा. आता लाइटिंग वर बघा किती छान दिसतंय. आता इथे गरब्याची तयारी चालू आहे. बेंजो पथक आलेलं आहे इथे.
जेवणाची तयारी झाली आता चालू. मुंबई महानगरपालिका तेव्हा तिकडे धूळ बीळ सोडल्या बघा मस्त मैदानात. वडिलांनी बघा यांच्या मुलीला बघा मस्त सायकलवर बसवलंय. मंडळी आता आम्ही केदारनाथाचं दर्शन घेऊन चाललोय घरी आपल्या. मस्तपैकी बरं वाटलं आणि आज खूप दिवसांनी आम्ही सगळे आलो होतो. छान वाटलं. समीक्षा कसं वाटलं मंदिर बघून? छान. प्रत्यक्षात जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ पण आता आलं दर्शन बघून छान. आपल्या जवळच होतं. खूप दिवसांनी आमच्याकडे लाईट गेली बघा. आमच्या डोंगराची लाईट गेली अख्ख्या. आणि इकडे पलीकडे लाईट आहे मेट्रोच्या पलीकडे. येईल आता मुंबईला काय लाईट गेली कधी आठवतच नाही जास्त करून जाते अशी. पण बरं वाटतं एकसारखी. अंधार झालाय. अरे समीक्षा तू काळीच दिसायला लागली. मी काळीच आहे. कुठे हा वारं काय मस्त सुटलं हवा. चांगला आता गरबा चालू होता. आज रविवार होता. सगळेजण आनंदाने खेळायला गेले होते आणि तेवढ्यात पाऊस. काव्या छत्री घेऊन आली बघा. पावसाला सुरुवात झाली इकडे. जाईल मला वाटतं कारण गरमच एवढं भयंकर होत होतं मंडळी. दिवसभर भयानक गरम होत होतं आणि ऊन पण होतं भरपूर. आणि आता हा पाऊस आलाय. गरबा घेऊन आले भिजून आले आणि आता इथे आंघोळ चालू आहे. आता जेवायला इथे बघा संध्याकाळी झाली आहे आणि फ्लॉवरची भाजी आहे मस्तपैकी छान. फ्लॉवरची भाजी आणि चपाती गाव गरमागरम. समीक्षाने आज चपात्या संध्याकाळी बनवले. चला तर मंडळी मगाशी पाऊस पडत होता तो लगेच गेला. काही जास्त राहिला नाही पण गरबा मात्र थांबला. समीक्षाला आज घोर निराशा झाली. तिला आज पण नाही जायला भेटला गरबा. मुलांनी एन्जॉय केला पण मुलं पण आली नंतर पाऊस पडल्यानंतर. ती सगळा राग माझ्यावर काय काढते. तिला जायला भेटलं माझ्यावर राग काढते. सांग तूच सांग बरं. राग माझ्यावर काढते. तर असं मंडळी मुलांची आता झाली उद्यापासून परीक्षा आहे आणि त्यांचे उद्यापासून पेपर चालू होते. सेकंड सेमिस्टर चालू होते. तर असं मंडळी आता आमचं आज आपण मस्तपैकी गेलो पवईला श्यामाप्रसाद मुखर्जी गार्डनमध्ये. मस्तपैकी केदारनाथाचा देखावा केला होता. आपण गेलो. मुलांनी पण तिथे खेळले. थोडा वेळ का होईना पण एन्जॉय केलं त्यांनी. खूप दिवसांनी आपण गेलो होतो बाहेर. हा झोपाळ्यात अडकलेला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. निघतच नव्हता बाहेर. तर असं मंडळी आज जरा बरं वाटलं. तर खूप दिवसांनी सगळे मिळून बाहेर गेलो होतो. बाहेर तर आम्ही तसे जातो तर आज सगळे मिळून गेलो होतो. आणि आता मंडळी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आणि मंडळी त्यातलं तर थोडंसं दिलासा म्हणजे काय माहिती काय आज खूप दिवसांनी माझे सबस्क्रायबर वाढले. बरं वाटलं म्हणजे 3-4 का होईना पण वाढले. पुढे सरकलो थोडा तरी मी. तुमचे सगळे कृपा आशीर्वाद आहेत चांगले आहेत. मला काय माझ्या व्हिडिओमध्ये तो थोड्या काय भरपूर चुका पण होत असतील माझ्या. म्हणजे नीट कंटेंट नसेल
किंवा म्हणतात ना मोठे मोठे व्हिडिओ म्हणजे जास्त ड्युरेशनचे नसतील, आता ते आहे मंडळी, ते नाकारता येत नाही, ती फॅक्ट आहे. तर असं मंडळी तुम्ही सगळं सांभाळून घ्याल. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा मंडळी, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आय नीड युअर सपोर्ट. इंग्लिशमध्ये वाक्य बोलतोय प्लीज. तर चला तुर्तास तरी मंडळी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. रात्रीचे 11:30 झालेत आणि घाटकोपर ईस्टला आलो आहे मी. गर्दी बघा, सगळे गरबा खेळून आले. खाऊ गल्ली इकडे खाण्यासाठी, खाण्याची रेलचेल असते इकडे. सगळं आईस्क्रीम, पाणीपुरी, सगळं सगळं. घाटकोपर लागले. संध्याकाळचे वाजतात 12-12:15 वाजतील. आणि इथे बसलोय जरा डोसा खायला. एकदम जत्रा भरले सर. 12 वाजता मी डोसा मागवला आहे. मस्तपैकी असं साधा डोसा आहे. हलकंच खायचं, घरी जेवण आले घरी. बघा बिचारा बासरी वाजवत आहे. बघा मंडळी, जत्रा जत्रा. 2 डोसे खाल्ले असते त्या साईडला आपले. दुकान बघा, रात्रीचं रेस्टॉरंट. 11:15 होऊन गेले. 12 वाजले. मस्त. मुंबई झोपत नाही कधी, एवढं मात्र आहे. आम्ही घाटकोपर ईस्टला आहोत. बघितलं तुम्ही मुंबईची नाईट लाईफ बघितलीत का? आता कसं म्हणजे सणांचे दिवस आहेत ना, नवरात्र वगैरे आहे, त्यामुळेही गर्दी. आता गरबा खेळून आलीत लोक, आता जातील. काय काय इकडे कसं घाटकोपर ईस्टला प्रायव्हेट गरबा पण असतात, मग तिथनं मग येतात ते लोक, मग आले तिकडे. मग त्या गरबा खेळून टाकल्यानंतर मग काय खातात वगैरे. पूर्ण घाटकोपर ईस्ट पूर्ण मंडळी सगळं दिसतंय. बघा आमची मुंबई, म्हणून मुंबई सोडवत नाही आम्हाला, जागी असते. आता झालं उद्यापासून वर्किंग डे परत. आम्ही आता इकडे कुल्फी खायला थांबलोय. राजभोग कुल्फी खायची आम्हाला. समीक्षा कुठली कुल्फी? कुल्फी राजभोग. कुल्फी, फालुदा, पाणीपुरी. हां मंडळी, राजभोग कुल्फी, राजभोग. चला राजासारखं जीवन आहे, आपण राजभोग कुल्फी तरी खाऊया.